सकाळची मंद झुळूक, पक्ष्यांचं किलबिल आणि एका झाडावर हलकं झुलणारं मोरपीस. श्रीकृष्ण बासरी वाजवत आहेत आणि निसर्ग त्यांच्या तालात नाचतोय. जाणून घेऊया मोरपीस आणि निसर्गाचं हे अद्भुत एकरूप नातं. श्रीकृष्णाच्या मुकुटातील मोरपीस फक्त सौंदर्याचं प्रतीक नाही, तर निसर्गाशी एकरूपतेचं जिवंत दर्शन आहे. मोरपीस म्हणजे त्या आत्म्याचं चिन्ह जे स्वतःला निसर्गाच्या तालावर, वायाच्या लयीत आणि जीवनाच्या प्रवाहात सहजपणे विलीन करतं. श्रीकृष्ण म्हणजे निसर्गाचा मित्र, त्याचा सखा. त्याचं वादन, बासरीचं मधुर सूर वृक्षांना, नद्यांना, जनावरांना आणि मानवांना देखील एकाच भावनेत गुंफून टाकतं. मोरपीस त्याच्या डोक्यावर चमकतं, जणू निसर्ग स्वतः त्याच्या तेजात मिसळला आहे. मोरपिसातील प्रत्येक रंग निसर्गातील घटकांचं प्रतीक आहे. हिरवा रंग पृथ्वीचा, निळा रंग आकाशाचा, सुवर्णच्या सूर्याची आणि रुपेरी झळक चंद्राची, या सर्व घटकांनी एकत्र येऊन बनलेलं मोरपीस म्हणजे निसर्गाचा सारांश. हे आपल्याला सांगतं की आपण सगळेही या निसर्गाचाच भाग आहोत. जसं मोरपीस आकाशातलं तेज, धरतीचं रंग आणि पाण्याचं प्रतिबिंब एकत्र घेतं, तसंच माणसानेही निसर्गाशी जोडून राहायला हवं. निसर्गाशी एकरूप होणं म्हणजे फक्त झाडं, फुलं आणि प्राणी यांचं रक्षण नव्हे, तर त्या सर्वांमध्ये स्वतःला पाहणं. जेव्हा आपण पावसाच्या थेंबात आपला श्वास ऐकतो, वायाच्या झुळुकीत आपल्या मनाचं संगीत ओळखतो आणि फुलांच्या सुगंधात प्रेम अनुभवतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने निसर्गाशी एकरूप होतो. आजच्या काळात आपण तंत्रज्ञान, स्पर्धा आणि गोंधळात एवढं हरवून गेलो आहोत की निसर्गाशी आपलं नातं विसरतो आहोत. मोरपीस आपल्याला आठवण करून देतं, तू कितीही पुढे गेला तरी तुझं मूळ निसर्गातच आहे. त्याच्याशिवाय सौंदर्य नाही, शांतता नाही आणि जीवनही नाही. जेव्हा आपण निसर्गात वेळ घालवतो, झाडाखाली बसतो, वायाचा आवाज ऐकतो, पक्ष्यांचं किलबिल ऐकतो, तेव्हा आपल्या मनातील अस्वस्थता नाहीशी होते. कारण निसर्ग म्हणजे उपचार आहे. मोरपिसाचं अस्तित्व हे त्या उपचाराचं प्रतीक आहे. ते सांगतं की निसर्गाशी नातं जोडा, तोच आत्म्याचा शांतीमार्ग आहे. मोरपिसाचं निसर्गाशी एकरूप होणं म्हणजे देणं आणि घेणं. ते निसर्गाचा रंग घेतं आणि त्याचं सौंदर्य परत देतं. हे आपल्याला शिकवतं की जीवनातही आपण निसर्गासारखे व्हावं, घ्यावं, पण परत द्यावं. फुलाचा सुगंध तो स्वतःसाठी ठेवत नाही, नदी आपलं पाणी अडवत नाही आणि सूर्यप्रकाशावर हक्क सांगत नाही. ते सर्व देतात, म्हणून जग सुंदर आहे. मोरपीस आपल्याला सांगतं, निसर्गावर प्रेम करा, तो तुमच्यावर प्रेम करेल. निसर्गाशी बोलायला शिका, तो उत्तर देतो, वायाच्या झुळुकीत, पक्ष्यांच्या गाण्यात आणि पानांच्या ससळीत. निसर्गाशी एकरूप झाला तर तुम्ही श्रीकृष्णाच्या जवळ पोहोचता. श्रीकृष्णाचं जीवन हाच निसर्गाशी समरसतेचा मार्ग आहे. त्याचे बालपण गोवर्धन पर्वताखालील गायींबरोबर गेले, जमिनीवरच्या धुळीत खेळत, नदीत पोहत आणि वायाशी नाचत. त्याचं प्रत्येक क्षण निसर्गाशी संवाद साधणारा होता. म्हणूनच त्याने मोरपीस मुकुटात ठेवून सांगितलं, जो निसर्गाशी एकरूप आहे, तोच खऱ्या अर्थाने दैवी आहे. मोरपिसाचा हलका फुलका स्पर्श म्हणजे निसर्गाची कोमलता. त्याचं चमकणं म्हणजे सूर्याची कळा. त्यात ना काटा, ना वजन, फक्त सहजता. हेच श्रीकृष्णाचं तत्वज्ञान आहे. जीवन हलकं ठेवा, जडत्वात अडकू नका. जसं मोरपीस वायाबरोबर झुलतं पण तुटत नाही, तसंच आपणही परिस्थितीशी झुलावं, पण स्वतःचं अस्तित्व टिकवावं. मोरपीस शिकवतं की निसर्गात कोणतीही गोष्ट एकटी नाही. नदी डोंगराशिवाय वाहत नाही, झाडे मातीशिवाय वाढत नाही आणि आकाश पृथ्वीशिवाय पूर्ण होत नाही. म्हणजेच संपूर्ण अस्तित्व हे एकमेकांशी जोडलेलं आहे. हीच एकरूपता म्हणजे निसर्गाशी एकात्मता, ज्यात मी आणि तू हे भेद नाहीसे होतात. श्रीकृष्णाचं मोरपीस हे सांगतं, मी निसर्गाचा एक भाग आहे
आणि निसर्ग माझा एक भाग आहे. त्याचं डोक्यावर असलेलं मोरपीस म्हणजे निसर्गाचं आशीर्वादच जणू. तो सांगतो, ज्याने निसर्गाचा सन्मान केला त्याला निसर्ग आपलं सौंदर्य देतो. सूर्यास्ताच्या सोनसळी प्रकाशात मोरपीस चमकतं. त्याचे रंग मंदावतात पण त्याचं तेज कायम असतं. जणू ते सांगतं, मी निसर्गाचा भाग आहे आणि निसर्ग माझ्या श्वासात आहे. निसर्गाशी एकरूप होणं म्हणजे श्रीकृष्णाशी एकरूप होणं.